कधी वाटलं होतं का तुम्हाला की 74 वर्षाच्या आजीबाई यूट्यूब स्टार बनू शकतात? पण हो, सुमन धामणे यांनी हे शक्य करून दाखवलंय. अहमदनगरजवळील सरोला कासार गावातील या आजीबाईंनी आपली आजी नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि थेट 17.9 लाख सबस्क्राईबपर्यंत पोहोचल्या. मुळात हा सगळा विचार कुठून आला? तर त्यांच्या 17व्या वर्षांच्या नातवाने त्यांना एकदा पावभाजी बनवायला सांगितलं आणि म्हणाला, "आजी, आपलं जेवण तर अफलातून आहे, का नाही याचा व्हिडिओ करून टाकायचा?" मग काय, आजीने थोडा संकोच करत का होईना, पण हा नवा प्रयोग स्वीकारला. सुरुवात सोपी नव्हती. कॅमेऱ्यासमोर बोलायला लाज वाटायची, तंत्रज्ञानही माहीत नव्हतं. एकदा चक्क चॅनल हॅकही झालं. पण सुमन आजी कुठे थांबणार होत्या. त्यांनी पुन्हा सगळं शिकलं, नव्यानं व्हिडिओ बनवले आणि आपली खास घरगुती पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. तुम्ही पाहिले का त्यांच्या चॅनलवरचे व्हिडिओ? अगदी घरच्या घासासारखं प्रेम त्या प्रत्येक रेसिपीत उतरवत असतात. पावभाजी, करेलीची भाजी, गोडधोडाच्या पारंपरिक पाककृती, सगळं अगदी अस्सल आणि आपुलकीचं. त्यामुळेच लोक त्यांच्या व्हिडिओंना डोक्यावर उचलून धरतात. आज सुमन धामणे दर महिना 5 ते 6 लाख रुपये कमावतात. पण पैशापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की स्वप्न पाहायला वय लागत नाही, फक्त जिद्द लागते. आज त्या केवळ यूट्यूब स्टार नाहीत, तर पारंपरिक मसाले विक्री करत स्वतःचं छोटंसं व्यावसायिक जगही उभं करत आहेत. त्यांची ही गोष्ट आपल्याला सांगते, नवी संधी आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि हो, आजी म्हणतात ना, शिकत राहा, चालत राहा, वय काय फक्त एक आकडा आहे. आजींच्या या धक्कादायक प्रवासाने अनेक तरुणांना तरुणाई शिकवली आहे. वयाच्या 75व्या वर्षी आजींनी त्यांच्या स्वप्नांसाठी केलेले कष्ट पाहता अनेक तरुणांना आदर्श मिळाला आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवर सर्च करून घेतलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.